शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आजचा देखील व्हिडिओ हा खरंच खूप महत्त्वाचा होणार आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जो तुम्ही माझ्या पाठीमागं आंबा बघू शकता, हे आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाला तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एक चांगला मोहर आलेला आहे. तर मग मित्रांनो, सगळ्या शेतकऱ्यांच्या मनात एक खूप मोठा प्रश्न असतो की आपल्या जर आंब्याला जर मोहर जर आला असेल तर त्या मोहराची गळती न होण्यासाठी, म्हणजे मोहर गळती न होण्यासाठी आपण घरगुती उपाय काय केला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, असे मी तुम्हाला काही पर्याय सांगणार आहे. जे तुम्ही पर्याय तुम्ही तुमच्या आंब्यांवरती किंवा आंब्याच्या झाडावरती मोहरावरती जर तुम्ही त्याचा जर फवारणी जर घेतली तर निश्चितच तुमच्या आंब्याचा मोहर हा गळणार नाही आहे. म्हणजे आंब्याची मोहराची जी काही गळती असणार आहे ही थांबणार आहे आणि चांगलं फळधारणा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे एकदम मी तुम्हाला एक देशी तरीके सांगणार आहे. म्हणजे एकदम हे आपले गावरान उपाय असणार आहेत. हे जर तुम्ही जर केले तर निश्चितच तुमच्या आंब्याची जी काही गळती जी असणार आहे ती निश्चितच थांबणार आहे आणि आंबे हे चांगले लागणार आहेत. तर मित्रांनो, होतंय काय सध्याला की आता आपण बघतो ह्या वर्षी चांगल्या प्रकारचा मोहर ह्या सगळ्यांच्याच आंब्याला लागला आहे. परंतु आंब्याचा जो मोहर आहे हा जास्त गळून जातोय आणि गळून गेल्यानंतर निश्चितच ते काय आंब्याचं आपले जे काय उत्पादन आहे किंवा आंबे आहेत हे मित्रांनो कमी होतात. मग कमी झाली की आपलं तिथं नुकसान होतं. मित्रांनो, मी तुम्हाला काही महत्त्वाचे पर्याय सांगणार आहेत. तुमच्या जर आंब्याच्या मोहराची जर गळती होत असेल तर हे पर्याय तुम्ही नक्की करा. आता सगळ्यात महत्त्वाचा पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या जर असंच आंब्याला जर होत असेल तर तुम्ही काय करा, 1 लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम हिंग तुम्ही घ्यायचा आहे. मग तो जसा तुमचा पंप असेल, 15 लिटरचा असेल, 18 लिटरचा असेल, त्यावाईज तुम्ही एक तुमचं गणित करू शकता. एका लिटरला जे हिंगाचं प्रमाण असणार आहे हे 5 ग्रॅम असणार आहे. हे तुम्ही फवारत असताना आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकदम हलक्या हाताने स्प्रे घ्यायचा ह्याच्यावरती. हलक्या हाताने स्प्रे घेतल्यानंतर आता सगळ्यात आणखीन दुसरा एक महत्त्वाचा आणखीन एक पर्याय असा आहे की हा स्प्रे घेतल्यानंतर काय करायचं, जो मध आपल्याला भेटतो, आता काही शेतकऱ्यांना मध भेटला तर ठीक आहे, किंवा जर गुळ जरी असेल आपल्या घरगुती तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. मधाचं प्रमाण आहे 1 लिटर पाण्यासाठी 1 चमचा मध 1 लिटर पाण्यासाठी तुम्ही वापरू शकता. आणि एका पंपाला काय करा, 1 किलो तुम्ही गुळ घेऊ शकता. मग तुमच्याकडे गुळ जर उपलब्ध असेल तर तुम्ही गुळाची फवारणी घेऊ शकता आणि मध जर उपलब्ध असेल तर मधाची फवारणी घेऊ शकता. पहिल्यांदा तुम्ही काय करा, हिंगाची फवारणी घ्या. हिंगाची फवारणी घेतल्यानंतर काय होणार आहे, जी गळती जी होणार आहे ही कमी होणार आहे. आणि सगळ्यात आणखीन तुम्हाला महत्त्वाचं मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. इथं बघू शकता तुम्ही, ही एक जो मोहर तुम्हाला दिसतोय हा म्हणजे एकदम काळा पडलेला आहे. बघितलं का, हा एकदम काय झालाय, हा काळा मोहर पडलेला आहे. तर मग हा काळा मोहर, आता हिंग जी आहे ही हिंग फक्त काय काम करतंय, गळती थांबवतोय. म्हणजे जी काही गळणं आहे, म्हणजे हे ऑटोमॅटिक हे जे गळतो तौर जे गळतो ही थांबतो हिंगाने. पण आता काय आहे की ही काळा न पडण्यासाठी, म्हणजे ही असं काळा न पडण्यासाठी काय करायचं, तुम्ही गुळाची फवारणी किंवा मधाची फवारणी घेऊ शकता. हे असं जर केलं, जे काय आंब्याचा मोहर आहे हा काळा पण पडणार नाही आणि गळती पण होणार नाही. आता आणखीन सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला सांगतो मी. तुमच्याकडे इथं बघू शकता तुम्ही, इथं या एकच मिनटं, तुमच्याकडे जर ताक असेल मित्रांनो, ताक जर असेल तुमच्याकडं तर ताक सुद्धा तुम्ही काय करू शकता, झाडाच्या बुडात ओतू शकता. आपल्याकडे ताक नसेल तर काय करायची, राख जी असते आपली, जी राख असते, लाकडाची राख काय करायची, जळलेली राख घ्यायची आणि राख पूर्ण ह्या ज्या आळ्यात आहे ह्या आळ्यात पूर्ण झाडाच्या आळ्यात काय करायची, टाकायची. राख टाकल्यानंतर जे पोटॅशचं जे प्रमाण आहे पोटॅशियमचं हे वाढतं आणि झाडाला मजबूती येते. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या झाडाला जर उपयोग केले, घरगुती उपाय आहे ते, कुठलाही केमिकल उपाय नाही हा, हे जर तुम्ही केलं निश्चितच तुमच्या आंब्याला चांगलं फळ लागणार आहे आणि मोहर देखील गळणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय जवान, जय किसान, धन्यवाद.